नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे भारती. चला तर मग आजचा व्हिडिओ चालू करायचा आहे मला. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आपल्याला कोणता क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो. पहिला तर काय, 1000 सबस्क्रायबर, 4000 तास वॉच टाईम, आपल्याला हे तर माहिती आहे. आता यूट्यूबचं थोडंसं यूट्यूबनं क्रायटेरिया कमी केला आहे. तो काय केला आहे तर 500 सबस्क्रायबर आणि 3000 तास वॉच टाईम जर तुमचं झालं तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होते. पण कुठलं? शॉर्टचं चॅनल मॉनिटाईज होते. त्याच्यामध्ये आपला लॉंग व्हिडिओचं चॅनल मॉनिटाईज होत नाही, किंवा त्याच्यामध्ये आपल्या व्हिडिओला ॲड जी येते, ॲडमधनंच आपल्याला अर्निंग भेटते, ते ॲड आपल्या व्हिडिओमध्ये चालू होत नाही. मग सबस्क्रायबर, 4000 तास वॉच टाईम किंवा 10 मिलियन व्ह्यूज 3 महिन्यात, 90 दिवसात 10 मिलियन व्ह्यूज. आणि इकडं शॉर्टचं पण तसंच, 500 सबस्क्रायबर्स, 3000 तास वॉच टाईम आणि 3 महिन्यात 3 मिलियन व्ह्यूज आपले पूर्ण व्हायला पाहिजे. बरं ठीक आहे, आपले झाले, आपलं चॅनल मॉनिटाईज होते. पण आपलं चॅनल जे होते ते हाफ मॉनिटाईज होते. त्याच्यामध्ये आपल्याला यूट्यूबमधनं अर्निंग होत नाही. ते आपल्याला एक फक्त मोटिवेशन देते की बाबा हां आता होते तुझं, एवढं झाले ना, पुढं पण होते तुझं, तू करत राहा. यातनं आपल्याला अर्निंग 1 रुपयाही होत नाही. आपल्या व्हिडिओला ॲड यूट्यूब सुरू करत नाही. त्या ॲडमधनं आपल्याला जे अर्निंग भेटते ते आपल्याला यूट्यूब देत नाही. म्हणून काय करायचं आहे की आपल्याला सहसा 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम हा क्रायटेरिया आपल्याला पुढं जाऊन पूर्ण करावाच लागतो. तेव्हा ते चॅनल फुल मॉनिटाईज होऊन आपल्याला यूट्यूबकडून अर्निंग सुरू होते. मग तुम्ही म्हणता असाल शॉर्ट चॅनलचं मॉनिटाईज झाल्यावर काय फायदा, तर त्यातनं आपल्याला फक्त 2 ते 3 फीचर्स आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करता येतात. त्यातनं आपल्याला अर्निंग होत नाही मित्रांनो. आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वॉच टाईम. वॉच टाईम आपलं शॉर्टमधलं जे वॉच टाईम आहे ते शॉर्टच्या व्ह्यूजमधनं मिळणारं आपल्याला वॉच टाईम मॉनिटाईज होण्यासाठी पकडतात का, तर नाही. आपलं फक्त जर 3 मिलियन व्ह्यूजपासून जर आपला क्रायटेरिया पूर्ण होत असेल तर व्ह्यूज फक्त पकडतात. त्यातनं मिळणार आपल्याला वॉच टाईम हे त्याच्या ग्राह्य शॉर्ट मॉनिटायझनमध्ये, किंवा आपल्या मोठ्या व्हिडिओचं पण मॉनिटाईज करायचं असेल तर शॉर्टचे वॉच टाईम आपले त्याच्यामध्ये ग्राह्य धरले जात नाहीत. आपले फक्त वॉच टाईम कुठले ग्राह्य धरले जातात तर मोठ्या व्हिडिओतनं मिळणारं आपल्याला जे टायमिंग आहे तेच वॉच आवर्स आपले यूट्यूब ग्राह्य धरते. त्यामुळे शॉर्टचं जर कोणी सांगत असेल की शॉर्ट व्हिडिओ भरपूर टाका, माझं असं म्हणणं नाही की शॉर्ट टाकू नका. शॉर्टमधून भरपूर आपल्याला म्हणजे सबस्क्रायबर मिळतात, पण त्यातलं वॉच टाईम आपल्याला ग्राह्य धरलं जात नाही. आपलं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज करताना आपलं जर चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर आपल्याला लॉंग व्हिडिओ करायला पाहिजेत, आणि लॉंग व्हिडिओचंच वॉच टाईम जे आहे ते आपलं ग्राह्य धरलं जाते. तर थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. काय शंका असली तर मला कमेंट करून सांगा, त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.